मित्रांनो, खूप छान गोष्ट आहे। एकदा एक भिकारी एका सज्जन व्यक्तीच्या दुकानात भीक मागण्यासाठी गेला। सज्जन व्यक्तीने 1 रुपयाचे नाणे काढून त्याला दिले। भिकाऱ्याला तहानही लागली होती। तो म्हणाला, दादा, 1 ग्लास पाणीही द्या, खूप तहान लागले आहे। हे ऐकून सज्जन व्यक्तीला राग आला। तो म्हणाला, तुझ्या बापाचे नौकर बसले आहेत का? आधी पैसेही दिले, आता पाणी आणि थोड्याच वेळात भाकरही मागशील, चल निघ इथून। भिकारी शांतपणे म्हणाला, दादा, चुकलं माझं, मी पुढे कुठेही पाणी पिऊन घेईल। पण मला कालची गोष्ट आठवली। काल तुम्ही याच दुकानाच्या बाहेर स्वतः लोकांना जबरदस्तीने थांबवून गोड शरबतचे भरलेले ग्लास देत होतात। मला सुद्धा काल तुमच्या हातून 2 ग्लास शरबत प्यायला मिळालं, म्हणून मी विचार केला की तुम्ही मोठे धर्मात्मा माणूस असणार। पण आज माझा भ्रम निराश झाला। कालचे सत्कर्म कदाचित तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी केले असतील। सज्जन व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव झाली। तो स्वतः गादीवरून उठला आणि आपल्या हाताने ग्लास मध्ये पाणी भरून त्या भिकाऱ्याला दिलं। त्याने भिकाऱ्याची माफी मागितली, पण भिकारी म्हणाला, मला तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही, तुम्हाला तुमच्या गोष्टीची जाणीव झाली। हे बोलून भिकारी पुढे निघून गेला। मित्रांनो, सत्कर्माचा देखावा करण्यापेक्षा मनापासून निस्वार्थ भावनेने केलेले सत्कर्म जास्त प्रभावी असते। गोष्ट आणि विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।